नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर DA हायक अपडेट, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, GR देखील निघालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महागाई भत्त्यावाढी संदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, DA हायक अपडेट, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, GR निघाला। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे महागाई भत्ता आता 58%वरून 60% झाला आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतो। एकूणच या ठिकाणी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर राज्य सरकारनेही महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्र राज्य स वर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे। बघा, महागाई भत्त्यामध्ये वाढ किती पगार वाढणार, तर राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत होता। आता त्यामध्ये 2%ची भर पडल्याने हा भत्ता 60%वर पोहोचला आहे। या वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार मोठी वाढ दिसून येईल। वाढत्या महागाईचा विचार करता कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात होती, ज्याचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे। खरं तर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात आलेला 2% वाढीव दराने म्हणजे महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्सेस व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य स वर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील। त्यानुसार दिनांक 1/1/2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील। पहा पुढे महागाई भत्त्यात किती वाढ, तर 2% आणि आधी महागाई भत्ता किती मिळत होता, तर तो 58%। बघा, एकूणच नवीन महागाई भत्ता आता किती मिळणार, तर ते 60%। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, एकूणच या ठिकाणी महागाई भत्त्यासंदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे DA हायक अपडेट। खरं तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। महागाई भत्त्यात वाढीसंदर्भात हा महत्त्वपूर्ण असा GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।